मान्सून म्हणलं की तीनच गोष्टी मॅन्डेटरी असतात, चहा, पाऊस आणि फिरायला जाणं. नमस्कार छत्रपती संभाजीनगर, मी आहे आचल अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आजचं आपलं ब्लॉग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपण एका हिडन लोकेशनला चाललोय. तर चला माझा प्रवास बघूया. जुन्या लोकेशनला जाण्यासाठी नवीन रस्ता पकडला ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी, पण एलोराला पोहोचलो आणि ह्युमन ट्रॅफिक बघून तर बाप नाकी नवलं. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तो स्पॉट स्किप केला. जे कोणी माझा व्हिडिओ बघत असाल ना, त्यांना माझं पर्सनल सजेशन आहे की सॅटर्डे संडेला आपल्या संभाजीनगरच्या कोणत्याच प्लेसला फिरायला जाऊ नका. खूप ओव्हर क्राऊडेड प्लेसेस झालेत आता. तर असंच रस्त्याने जाता मला एक हिडन वॉटरफॉल दिसलं. ऍक्च्युली नॉट सो हिडन, कारण इथे लोकांनी येऊन फार गर्दी केली आणि आता हा काही हिडन राहिला नाही. मग काय, आले आणि शॉट घेतलं, पर एक शॉटचे मेरा का मन भरताय, रिटेक. चला, आता ही लोकेशन अशी आहे ना, इथे एक मोठा नॅचरल वॉटरफॉल आहे आणि त्या वॉटरफॉलच्या मध्ये खूप सारे छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. सो जे फोटोजेनिक पीपल असेल किंवा ज्यांना व्हिडिओग्राफीचा खूप नाद आहे, त्यांच्यासाठी तर ही प्लेस हेवन आहे. बिकॉज इतका सुंदर व्ह्यू येतो ना इथून, आणि सिनेमॅटिक्स तर खूपच छान येतात. सो माझं पर्सनल सजेशन आहे की तुम्ही इथे नक्की व्हिजिट केलं पाहिजे. बट ॲज आय सेड, सॅटर्डे संडेला करू नका, वीकडेज मध्ये करा, तुम्हाला तरच ही प्लेस आवडेल, नाही तर तुम्हाला ओव्हर क्राऊडेड वाटेल. मग असं छोटे मोठे वॉटरफॉल्स बघून आम्ही व्ह्यू पॉइंटला आलो. माझी खूप इच्छा होती मोठं वॉटरफॉल बघायची, तर मग मी ट्रेकिंगला निघाले. जसं मी तुम्हाला रस्ते दाखवलेत तसंच वरती ट्रेक करून मग तुम्ही जंगलातून खाली उतरू शकता आणि त्या मोठ्या वॉटरफॉल पाशी जाऊ शकतात. मग असा तो ट्रेक कम्प्लीट केला आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघलो. मग रस्त्यात जाता जाता आम्हाला इतका भयानक ट्रॅफिक लागला, बट व्ह्यूज खूप सुंदर होते, तर ड्राईव्ह मध्ये मजा पण आली. मग रस्त्यात आम्हाला राधाकृष्णाचं मंदिर भेटलं, जे आपल्या इथे नवीनच कन्स्ट्रक्ट झालंय. खूप सुंदर मंदिर आहे. मग काय, दर्शन घेतले आणि पुढे निघलो. आता पेटपूजाशिवाय ट्रिप कम्प्लीट कशी होणार, त्यासाठी फौजी धाब्यावर गेलो, ऑर्डर केलं, जेवण केलं आणि मॅन्डेटरी भांडणं केले, आणि अशी माझी ट्रिप कम्प्लीट झाली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. ओके, बाय.